त्यांचे संपूर्ण पाप जळून आणि आपली सुद्धा भगवान सुद्धा आपल्याला हे म्हणत आहे की याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे तुम्हाला जेवायला देतो। पण तुम्हाला जर मी जेवायला देत असेल, तुम्ही जर का पहिलेच हे जे रांजण आहे पहिलेच भरून भरून येत असाल तर मग ते उतरणार आहे काय? आपल्या मुखामधून ते परमात्म्याचं ज्ञान हे आपल्या या माठामध्ये, हे माठ आहे, हा घट आहे, या माठामध्ये ते भरल्या जाईल का? नाही भरल्या जाणार। म्हणूनच संत तुकोबरा या अभंगामध्ये म्हणत आहे की तुम्हाला मी वेळ देतो आणि तुम्ही हे जे रांजण आहे हे रांजण खाली करून टाका, हे रांजण भरू नका, कारण मी तुम्हाला जेवायला देणार आहे। याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी। आणि विषयाचं जे जेवण आहे तर ते रोज जरी भरलं, आज जरी जेवलं तरी उद्या जेवा लागते, उपास जरी केला तरी परवाच्या दिवशी जेवण करावं लागते। पण ब्रह्मरस याच परमात्म्याचा आनंद जो आहे तर ते आनंद एकदा जर का घेतला की त्याची कधीच उतरत नाही। हो, दारू पिणाऱ्याची ती दारू उतरून जाईल, सकाळी पेला का संध्याकाळी उतरते, संध्याकाळी पेला की सकाळी उतरते। पण हरिनामाची जी दारू आहे तर ती हरिनामाची दारू कधीच उतरत नाही। हे हरिनामाची जी चढली आहे तर ती संतांना चढलेली आहे, संतांना चढली, एकदा चढली तर ती कधीच उतरली नाही। श्री संत लहानोजी महाराज यांना चढली। हो, ही जी हरिनामाची दारू आहे लहानोजी महाराज यांना चढली। ही जी हरिनामाची दारू आहे ती कबीरदासांनी पिली, कबीरदासांना चढली, संत गाडगे महाराजांना चढली, श्री संत तुकडोजी महाराजांना चढली। भारतामधल्या या विदर्भामधल्या महाराष्ट्रामधल्या अनेक संतांनी ही हरिनामाची दारू प्याले आणि ती पिल्यानंतर ती त्याचा नशा चढल्यानंतर मग मात्र कधीही ते पिण्याची गरज पडली नाही, फक्त एकदाच ती प्यावी लागते। आणि मग त्यांनी जेव्हा पिली तर त्याचा जे नशा आहे त्या हरिनामाचा नशा प्रत्येक जनाला त्यांनी वाटला, प्रत्येक जनाला त्यांनी वाटला आणि त्यांच्या कार्यातून मग सुगंध दरवळायला लागला। आणि आपल्या भारतामधल्या प्रत्येक संतांनी ते कार्य केल्यानंतर जो दुःखी असा संसार होता त्या दुःखी संसाराला ही सुखी करण्याचं कार्य आमच्या संत माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलं। अवघाची